नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मी राकेश लीलाधर चौधरी. माझ्या स्वामी सिद्धी चॅनल वरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो त्यांच्याशी आपण जोडलेले आहोत आणि आपण ज्यांचा द्वेष करतो त्यांच्याशी आपण जोडले गेलेलो आहोत. आपण जो विचार करतो तो ह्या ब्रह्मांडाच्या मार्फत त्या व्यक्तीपर्यंत जसाचा तसा पोहोचत असतो. या गोष्टीवरती तुमचा विश्वास बसेल का? आणि जर तुमच्या ह्या गोष्टीवर विश्वास नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला हा सगळा खेळ नक्की समजेल. आणि ह्याविषयी माझा एक अनुभव पण आलेला, माझ्या आयुष्यात एक खूप छान अनुभव आलाय, तोही मी तुम्हाला जसाचा तसा सांगतो. म्हणजे तुम्हाला समजेल की हा जो एनर्जीचा लॉ आहे किंवा एनर्जीचा ऊर्जेचा सिद्धांत आहे तो कसा काम करत असतो. मित्रांनो, आपण बऱ्याचशा वेळेला दिवसभर कोणाच्या विषयी तरी विचार करत असतो. आपल्या जीवनात अशा व्यक्ती असतात म्हणजे ज्यांच्यावरती आपण प्रेम करतो, त्यांची आपल्याला सतत आठवण येत असते. किंवा आपल्याला कोणाचा तरी राग आला असेल किंवा आपल्याला कोणाचा तरी द्वेष असेल आपल्या मनामध्ये, तर आपण त्याचाही सतत विचार करत असतो. आपण सतत कोणा ना कोणाविषयी काही ना काही विचार हा करत असतो. तर मित्रांनो, आपण ज्या लोकांविषयी जसा विचार करत असू तसा भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याविषयी तयार होतात. ही गोष्ट अगदी तंतोतंत खरी आहे. हा ऊर्जेचा सिद्धांत, द लॉ ऑफ एनर्जी. म्हणजे ही टेलिपॅथी सारखं असतं. म्हणजे बऱ्याचशा वेळेला काय होतं की तुम्ही एकदम एखाद्या व्यक्तीविषयी एकदम विचार करत असता, म्हणजे छान विचार करत असता. तुम्हाला काहीतरी वाटत असते की ती व्यक्ती आता यावी आपल्याकडे, किंवा त्या व्यक्तीशी आपण जाऊन बोलावं, किंवा त्या व्यक्तीच्या सहवासात असावं आपण, किंवा काहीतरी तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तीविषयी कुठलं तरी एक आकर्षण वाटत असेल, तर ते आकर्षण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं. आणि अनेक वेळेला असं होतं, एक तर आपल्याला त्यांचा फोन येतो त्या व्यक्तीचा, किंवा ती व्यक्ती आपल्याला मेसेज करते, किंवा कुठल्या ना कुठल्या कारणावरून कोणी ना कोणी त्या व्यक्तीचं नाव तुमच्या समोर घेत असतो. अहो, अगदी एवढं कशाला, अशा व्यक्ती आपल्याला आपल्या बऱ्याचशा वेळेला स्वप्नातही येतात. म्हणजे मी हा व्हिडिओ करण्यामागचं काय कारण असं की एक छोटी मुलगी आहे, म्हणजे माझी म्हणजे अंशिका नाव आहे तिचं. मी का कोणास ठाऊक परवा 2-3 दिवसापासून मी तिचा खूप विचार करत होतो. म्हणजे म्हणजे असं की बाबा खेळावं तिच्याबरोबर, जाऊन बोलावं तिच्याबरोबर. आणि नेमकं त्या दिवशी ती व्यक्ती म्हणजे माझ्या स्वप्नात पण आली. म्हणजे असं असतं की आपण ज्या व्यक्तीबद्दल विचार करतो त्या व्यक्ती बऱ्याचशा वेळेला आपल्या स्वप्नातही येतात, किंवा काही ना काही आपल्याला त्यांचं अस्तित्व हे जाणवतं. आणि हे असं का होतं? कारण ही जी ऊर्जा आहे ना, ही ऊर्जा आपल्यातून कायम संचारित होत असते. आणि ती ऊर्जा ती त्या व्यक्तीपर्यंत ह्या ब्रह्मांडाच्या त्या चक्रामार्फत किंवा त्याचा जो नियम आहे त्याच्या मार्फत ते पोहोचत असते. आणि ती व्यक्ती आपली तशीच, तिलाही आपली आठवण येत असते, किंवा कुठं ना कुठं काही ना काही तिलाही हे जाणवत असतं. आणि हे असं होतं. म्हणजे तुम्ही जर का ह्या गोष्टीला जर नीट समजून घेतलं तर लक्षात घ्या, हे जसं प्रेमाबद्दल आहे तसंच आपल्या द्वेषाबद्दल किंवा आपल्या शत्रुत्वाबद्दलही आहे. मित्रांनो, जितकं आपण आपल्या आतमध्ये ते शत्रुत्व किंवा ते द्वेष जोपासून बसू आणि जेवढा जास्ती विचार करू ना, तेवढं त्या व्यक्तीच्या मनातही त्या आपल्या विषयीच्या धारणा अगदी तशाच तयार होत असतात. म्हणून असं म्हणतात की आपलं विचार विश्व जे आहे ना, ते आपलं जीवन घडवत असतं. जसा आपण विचार करू, ज्या व्यक्तीबद्दल जसा आपण विचार करू, तसाच विचार त्या व्यक्तीच्या मनातही आपल्याविषयी तयार होत असतात. मग ते आपल्या वागण्यातून त्या व्यक्तीला जाणवतात, आपल्या बोलण्यातून जाणवतात, किंवा त्या घटना चक्र किंवा त्या ब्रह्मांडाने अशी सोय करून ठेवलेली आहे त्या सृष्टीने की आपले विचार जे आहेत ना, हे संचालित करण्याचे जे कार्यक्रम असतो ना, हे सृष्टी अगदी व्यवस्थित करत असते. आणि ते विचार जे आहेत आपले, हे आपल्या मनातून निघणारे विचार, याच्यावरती आपल्याला विशिष्ट पद्धतीने नियंत्रण ठेवलं तरच त्या गोष्टी, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत, आपले नातेसंबंध असू दे किंवा आपल्या कुठल्याही गोष्टी, म्हणजे त्या गोष्टी ह्या
ह्या ऊर्जेच्या सिद्धांतावरती अगदी तंतोतंत काम करत असतात. तुम्ही आतमध्ये जे जोपासाल, जे तुमचे विचार असेल तेच तुमचं जीवन असतं आणि त्या पद्धतीनेच सगळ्या गोष्टी घडत असतात. तर मी माझ्या आयुष्यातला तो एक किस्सा तुम्हाला सांगतो, माझ्या बरोबर घडलेला आहे. आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आणि अक्कलकोटला जाताना आम्ही अक्कलकोटच्या रेल्वेतून उतरल्यावर अक्कलकोटच्या बस स्टँड आपलं सोलापूरच्या बस स्टँड पर्यंत रिक्षा केली आणि त्या रिक्षामध्ये आमची बॅग विसरली. आम्ही घ्यायचे भरपूर लोक होतो, ती बॅग आम्ही विसरून गेलो आणि तो रिक्षावाला काय माहिती कोण अननोन, तो असाच भेटला होता, त्याला त्याची रिक्षा आम्ही केली आणि तिथपर्यंत पोहोचलो आणि अननोन ती बॅग त्या रिक्षावाल्याबरोबर गेली, तर मागे ठेवली होती ती तशीच गेली. आणि नंतर आमच्या लक्षात आलं तो रिक्षावाला काही भेटला नाही. आता आम्ही तसंच त्या बॅगेच्या शिवायच आम्ही अक्कलकोटला गेलो आणि अक्कलकोटला गेल्यानंतर सगळं आम्ही तिथं मग ते कपडे बिपडे नवीन घेतले आणि ते सगळं आम्हाला एक दिवस राहायचं होतं, मुक्कामी करायचं होतं, त्या निमित्ताने मग ते कपडे वगैरे घेऊन मग ते आम्ही अक्कलकोट मधला तो दिवस काढला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही परत पुण्याला यायला निघालो. आता मी येताना विचार करत होतो हा सतत की आपल्याला आपली बॅग माहित नाही कशी, पण ती 100% मिळणार. तो रिक्षावाला जो कोणी असेल तो आपल्याला भेटेल आणि आपल्याला ती बॅग मिळेल. आणि तसंच आम्ही गेलो आणि इंटरसिटी 1:15 वाजता येते. 1:15 वाजता सगळे आमचे घरचे गाडीत बसले आणि मी मात्र अक्कलकोट रेल्वे स्टेशनच्या बाहेर पायरी जिन्यावरती माझ्या मुलावर येऊन बसलो आणि मनामध्ये हाच विचार की तो रिक्षावाला बाबा त्याच्यापर्यंत तू ये बाबा, मला मला तू ती बॅग परत आणून देणार आहेस, असा मी विचार करत राहिलो. येणार आहे तो रिक्षावाला येणार आहे हाच विचार मी करत राहिलो आणि अचानक तो रिक्षावाला माझ्या समोर आला. म्हणजे त्याची रिक्षा समोर आली. मी पळत 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 गेलो त्याच्याकडे, म्हटलं दादा दादा आमची बॅग तुमच्या गाडीमध्ये काल राहिली होती. तो म्हटला हो साहेब राहिली, मी मग घरी ठेवली आहे. मग म्हणे मी आणून देऊ का, म्हणजे मी आणून देतो, तुम्ही थांब किती वेळ आहे. म्हटलं बाबा आता 15-20 मिनिटात गाडी सुटेल आमची. म्हणे नाही थांबा, माझं घर 5 मिनिटावरती, मी जाऊन तुम्हाला बॅग आणून देऊ. त्या रिक्षावाल्याने ती बॅग आणून दिली आणि ती बॅग आम्हाला मिळाली. ही टेलिपॅथी आहे आणि ही गोष्ट मी मनात म्हणत होतो की मला माझी बॅग, तो रिक्षावाला येणार आहे आणि माझी बॅग तो मला आणून देणार आहे. आणि बरोबर तो रिक्षावाला त्या रेल्वेच्या त्या जिन्याच्या त्या पाशी तो तिथून लांबून मला दिसला. मी पळत पळत त्याच्याकडे गेलो आणि त्याच्याशी संपर्क केला. हे असं असतं. तुम्ही किती आत्मीयतेने एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या विषय वस्तूचा विचार करता, त्या हिशोबाने ती वस्तू जी किंवा ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होत असते. आणि म्हणून आजपासून हे सूत्र जे आहे ना, हे तुम्ही लक्षात ठेवा की हा एनर्जीचा सिद्धांत आपल्यातून जी एनर्जी बाहेर निघायला पाहिजे ना, ती एनर्जी इतकी शक्तिशाली असली पाहिजे. त्या एनर्जीचं इतकं म्हणजे इतकी आकर्षण असलं पाहिजे त्या एनर्जीमध्ये की आपल्याकडे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत किंवा ज्या व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यात हव्या आहेत त्या व्यक्तींपर्यंत ती पोहोचली पाहिजे आणि ती पोहोचते. लक्षात ठेवा 100% मी तुम्हाला सांगतो, ज्या व्यक्तीबद्दल आपण विचार करतो किंवा ज्या परिस्थितीबद्दल आपण विचार करतो, तसं ना तसं ती प्रत्यक्षात कधी ना कधी उतरते, म्हणजे उतरतेच. ती एनर्जी ही ह्या ब्रह्मांडामार्फत ज्या ठिकाणी जायला पाहिजे त्या ठिकाणी अगदी निश्चित जाते आणि ती ती गोष्ट आपल्या आयुष्यात काम करते. हा सिद्धांत तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्ही स्वतः विचार करून बघा आणि तुम्ही प्रयोग करून बघा. हवं तर तुमच्या आवडत्या व्यक्तीविषयी किंवा तुम्ही ज्यांच्यावरती प्रेम करता अशा व्यक्तींविषयी हा सिद्धांत तुम्ही वापरून बघा तुम्हाला जाणवतं की नाही की हे घडतं कसं. ही जादू आहे. मी हे सांगितलं ना, हे समस्त ब्रह्मांड जादू आहे. आपल्याला फक्त व्यवस्थितपणे ती जादू आहे ना, ती वापरता आली पाहिजे. आपल्याला समजले पाहिजेत हे नियम, हे सगळे सिद्धांत हे आपण शोधलेले आहेत आणि हे जसेच्या तसे हे सगळे सिद्धांत जे आहेत ना लिहून ठेवलेले आहेत माहितीये का आपल्या ग्रंथांमध्ये. कुठे ना कुठे ह्यांचं सगळ्यांचं जे आहे ना त्याच्यानुसारच सगळ्याची रचना झालेली आहे आणि ह्या रचनेचा जो आहे ना आपण एक भाग आहोत. तर मित्रांनो, आजपासूनच ह्या सगळ्या शक्तीला किंवा ह्या एनर्जीला ओळखायला शिका, याचा वापर करायला शिका. बस मित्रांनो, आज मला एवढंच बोलायचं होतं तुमच्याशी. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे माझ्या चॅनल. मला हे जाणवतंय की 2 सेकंद लागतात तो सबस्क्राईब करायला. तुम्हाला लाईक करायला पण काही सेकंद लागतात. आपण आपल्या एका लाईकमुळे किंवा आपल्या सबस्क्रिप्शनमुळे कोणाच्या तरी आयुष्यामध्ये किंवा कोणाच्या तरी विचारांमध्ये किंवा कोणाला तरी
ऊर्जा मिळणार आहे, काहीतरी कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडणार आहे. इतकं साधं कामही आपण करू शकत नाही का? तर कृपा करून मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि जर तुम्हाला हाईपचं ऑप्शन आलं असेल तर हाईप नक्की करा, आणि बेल आयकॉन जो आहे तुमचा सबस्क्राईब केल्यानंतरचा तो नक्की दाबा, म्हणजे माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या पर्यंत येईल. खूप छान. मी माझ्या पुढचे येणारे जे काही दिवसांचा जो माझ्या व्हिडिओ टाकण्याचा जो कार्यक्रम आहे, विषय जे आहेत ते मी नक्की करून ठेवले तुमच्यापर्यंत. खूप छान छान नवीन नवीन माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर मित्रांनो असेच जोडलेले राहा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.